नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण काकडीमध्ये रवा घालून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग याचं काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. वेळ न घालवता आपण लगेच आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला ताजी काकडी घ्यायची आहे. आता या काकडीचे टोक आपण कट करून घेऊया आणि त्यानंतर काकडी आपल्याला बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण काकडी व्यवस्थित अशी चिरून घेऊया. यावरची साल मी काढलेली नाही आहे. जर तुम्हाला काकडीची साल काढायची असेल तर तुम्ही काकडी सोलून सुद्धा घेऊ शकता. पहा इथे आपण संपूर्णतः एक काकडी व्यवस्थित अशी चिरून घेतलेली आहे. आता इथे आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये चिरलेली सर्व काकडी घालायची आहे. सोबतच यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. जाड किंवा बारीक कोणत्याही प्रकारचा रवा तुम्ही यामध्ये घालू शकता. 1 वाटी रवा घातलेला आहे. सोबतच आपल्याला यामध्ये 2 चमचे ताजे दही घालायचे आहे आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे. काकडीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पाणी असतं, त्यामुळे आपल्याला इथे पाणी जास्त वापरायची गरज नाही. अगदी 2 चमचे पाणी यामध्ये घालूया. झाकण लावून मिक्सरला बारीक करून घेऊया. पहा आपण हे मिश्रण बनवून घेतलेलं आहे. अशा स्वरूपाचं या कन्सिस्टन्सीचं आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. पहा मिश्रण अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचं आपण हे काकडीचं मिश्रण बनवून घेतलेलं आहे. पहा अशा स्वरूपाची याची कन्सिस्टन्सी आहे. आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे. मीठ घालून छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यामध्ये सर्वात शेवटी आपल्याला चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे. यामध्ये मी सोडा घातलेला आहे, परंतु ती क्लिप मिस झालेली आहे. अगदी चिमूटभर खायचा सोडा घालून छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. पहा अशा स्वरूपाचं आपलं हलकं फुलकं मिश्रण तयार झालेलं आहे. आता लगेचच गॅसवरती पॅन ठेवायचा. पॅन व्यवस्थित असा गरम झाला की त्याला तेल लावून घेऊया. तेलाऐवजी तुम्ही इथे तूपसुद्धा वापरू शकता किंवा बटर वापरलं तरीसुद्धा चालेल. पॅनला व्यवस्थित असं तेल लावून घेतलेलं आहे. आता यावरती तयार केलेलं मिश्रण घालूया. 1 पळी मिश्रण आपल्याला यावरती घालायचं आहे आणि अलगद असं हाताने याला पसरवून घेऊया. अगदी हलक्या हाताने याला पसरवून घ्यायचा आहे. याचा डोसा बनवून घ्यायचा आहे. इथे आपण काकडीपासून मस्त असे पौष्टिक डोसे बनवणार आहोत. अगदी अलगद असं आपण याला पसरवून घेऊया. इथे तुम्ही पाहू शकता डोसा घातल्यानंतर लगेच त्याला छान भरपूर अशी जाळी पडायला सुरुवात झालेली आहे. अशी छान जाळी पडली की समजायचं आपला डोसा अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी बनतो. बघू शकता मस्त अशी जाळी पडली आहे. आता वरच्या बाजूने आपण थोडंसं तेल लावून घेऊया आणि हा डोसा पलटवून घेऊया. पहा खालच्या बाजूने अगदी व्यवस्थित असा भाजलेला आहे. आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा हा डोसा छान असा भाजून घेऊया. पहा अगदी मस्त असा आपला मऊ लुसलुशीत स्पॉन्जी डोसा तयार झालेला आहे. मस्त असा जाळीदार झालेला आहे. दोन्ही बाजूने आपण याला छान असं भाजून घेतलं. आता लगेच आपण हा जाळीदार डोसा तव्यावरून काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन एक वेगळ्या प्रकारचा डोसा बनवून दाखवते. पुन्हा एकदा पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. आता यावरती आपण मिश्रण सोडूयात. 1 पळीभर मिश्रण आपल्याला पॅनवरती सोडायचं आहे. अलगद हाताने पसरवून घ्यायचं आहे. व्यवस्थित असा गोल आकारामध्ये याचा डोसा बनवून घेऊया. डोसा पसरवून झाला. आता यावरती आपल्याला काही बारीक चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत. जसे की बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, सोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर यावरती घालूया. त्यानंतर आपल्याला यावरती थोडंसं लाल तिखट भुरभरून घ्यायचं आहे. आता याला आपण मसाला उत्तप्पा किंवा डोसा म्हणू शकतो. चवीला हा खूपच भन्नाट लागतो. भाज्या हलक्याशा अशा वरून प्रेस करून घ्यायच्या म्हणजे डोस्याला छान व्यवस्थित अशा चिकटून बसतात. वरच्या बाजूने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि 3 ते 4 मिनिटानंतर आपण हा डोसा पलटवून घेऊया. एक बाजू छान अशी भाजली गेली की आपल्याला डोसा पलटून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता डोसा खालच्या बाजूने व्यवस्थित असा भाजलेला आहे. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण याला छान असं भाजून घेऊया. पहा इथे आपण हा डोसा दोन्ही बाजूनी व्यवस्थित असा भाजलेला आहे. हा डोसा दिसायला जितका सुंदर दिसतोय ना तितकाच चवीला खूपच अप्रतिम झालेला आहे. महत्त्वाचं म्हणजे खायला सुद्धा खूप जास्त पौष्टिक आहे. तर यामध्ये तुम्ही प्लेन डोसा बनवू शकता, जाळीदार स्पॉन्ज म्हणजे सेट डोसा बनवू शकता, सोबतच असा मसाला डोसा भाज्या घालून वगैरे सुद्धा बनवू शकता.
उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला थंडावा मिळण्यासाठी तुम्ही हलकं फुलकं काकडीचे असे डोसे नक्की बनवून पहा. चवीला तर जबरदस्त लागतातच, सोबतच पौष्टिकसुद्धा आहेत. तर मी हा पदार्थ म्हणजे हा नाश्ता एका व्यक्तीकरता बनवलेला आहे. तुम्हाला जर जास्त व्यक्तींकरता बनवायचं असेल तर तुम्ही ते साहित्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता. मी घेतलेल्या साहित्यांमध्ये असे मध्यम आकाराचे आपले 3 डोसे तयार होतात. तर याच पद्धतीने ते आपण उरलेल्या मिश्रणाचे सर्व डोसे बनवून घेऊया. डोसा भाजताना पहा, गॅसनं आपल्याला मध्यमच ठेवायचा आहे, म्हणजे डोसा छान असा भाजला जातो. चवीलाही खूपच मस्त लागतो, छान जाळीदार असा होतो. त्यामुळे मध्यम गॅसवरती नेहमी डोसा भाजून घ्यायचा. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात मला कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे मला सुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात. पहा, इथे आपण सर्व डोसे बनवून घेतलेले आहेत. अगदी छान जाळीदार मऊ लुसलुशीत असा आपला हा डोसा झालेला आहे. हे डोसे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत सर्व करू शकता किंवा मग दहीसोबत सुद्धा सर्व करू शकता. चवीला खूपच भन्नाट लागतात. लहान मुलांना तुम्ही टिफिनसाठी असे काकडीचे डोसे देऊ शकता किंवा संध्याकाळच्या सकाळच्या छोट्या मोठ्या भुक्यासाठी नाश्त्यासाठी अशा प्रकारचे डोसे नक्की बनवून पहा. तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. जरासुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आताच आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्या पुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजेच माझ्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. चला तर मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग बाय बाय.